पावसाळ्यामध्ये काहीतरी झणझणीत आणि चमचमीत खाण्याची इच्छा होते आणि मग अशा वेळेस आपल्याला मिसळची आठवण येते, गरमागरम अशी मिसळ. आणि हा मिसळ मसाला कसा बनवायचा ते बघूया आपण. हा मसाला एकदा आपण बनवून ठेवला तर 1 ते 2 महिने आरामशीर आपण स्टोअर करू शकतो. ऐन वेळेवर आपण लगेच मिसळ बनवू शकतो. माप तुम्ही कुठल्याही चमच्याने मोजून घ्या म्हणजे तुम्हाला सोपं पडेल. 3 चमचे खोबरं घेतलेलं आहे, 2 चमचे धने घ्यायचे आणि 1 चमचा सोप घेतलेली, आपली हिरवी सोप आणि 1 चमचा जिरं, आपलं साधं जिरं फोडणीचं. अगदी थोडीशी मेथी घेतलेली आहे, 5-6 लाल मिरच्या सुक्या आणि 1 स्टार फूल, 1 मोठी विलायची, 2 हिरव्या विलायच्या, दालचिनीचा तुकडा, 2-3 लवंग आणि 2-3 मिरी घेतलेली आहे आणि थोडीशी जावित्री आणि तीळ घेतलेले आहे अर्धा चमचा. हे सर्व साहित्य आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे. हा चमचा घेतलेला आहे मी आणि अगदी लो फ्लेमवर आपल्याला हे 3 ते 4 मिनिटे भाजून घ्यायचं आहे. खूप असा कलरसुद्धा चेंज करायचा नाही, फक्त याचा कच्चेपणा घालवायचा आहे म्हणजे आपली मिसळ एक नंबर अशी झणझणीत होते. तुमच्याकडे लाल सुक्या मिरच्या जर नसल्या तर मिक्सरला हा मसाला वाटताना तुम्ही थोडंसं लाल तिखट वापरू शकता, त्याने खूप छान चव येते. आणि पाहू शकता तुम्ही याचा थोडासा कलर चेंज झालेला आहे. अजून आपल्याला थोडा वेळ भाजायचा आहे. हा मसाला बनवलेला असल्यावर आपल्याला ऐन वेळेवर मसाला भाजायची गरज पडत नाही. कमी वेळेत आपली मस्त झणझणीत मिसळ अशी तयार होते. आणि मिसळ कशी बनवायची याची रेसिपीसुद्धा मी शेअर केलेली आहे, तुम्ही बघितली नसेल तर जाऊन चॅनलवर बघा. आता मसाला पाहू शकता तुम्ही, मस्त असा याचा कलर चेंज झालेला आहे, छान असा भाजलेला आहे. आता एका ताटामध्ये हा काढून घ्यायचा आणि थंड झाल्यावरच हा मिक्सरला आपल्याला बारीक वाटायचा आहे. एक ताट घ्यायचा आणि ताटामध्ये हा थंड करायला ठेवायचा आहे म्हणजे लवकर थंड होतो. आणि थंड झाल्यानंतर काढल्यावर मस्त एकदम असा सुवास त्याचा चांगला येतो, त्यामुळे थंड झाल्यावरच काढायचा आपल्याला. मस्त असा थंड झालेला आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये हा बारीक वाटून घेऊया. बारीक वाटून घेतलेला आहे, तुम्हाला जेवढा बारीक हवा असेल तेवढा तुम्ही घेऊ शकता. असं जाडसरच छान लागतो, मला असंच आवडतो त्यामुळे मी थोडंसं जाडसर काढलेलं आहे. एका वाटीमध्ये आता काढून घेऊया आणि थंड झाल्यानंतर आपण एका मस्त हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करून ठेवायचा. मंडळी, तुम्हाला ही आजच्या मिसळ मसाल्याची रेसिपी कशी वाटली ते सुद्धा कमेंट करून सांगा. आणि तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आजची रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद. भेटूया अशाच मस्त टेस्टी भन्नाट चविष्ट रेसिपीमध्ये. बाय बाय मंडळी.